महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। थकीत भत्ते व जीपीएफसाठी दारव्हा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा। किमान वेतनातील ग्रामपंचायत हिस्सा आणि वेतनातून कपात झालेली जीपीएफची रक्कम खात्यात जमा करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय। मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आगामी 20 ऑगस्टपासून दारव्हा पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिलाय। कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जीपीएफची रक्कम कपात करून ती खात्यात जमा न होणे ही अत्यंत गंभीर बाब असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांना तातडीने विमा संरक्षण लागू करावे असेही निवेदनात नमूद आहे। अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे। मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण केले जाईल आणि या दरम्यान उद्भवणाऱ्या प्रसंगाला प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा संघटनेने दिला। या निवेदनाच्या प्रति यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस ठाण्याला सादर करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।